विद्यार्थ्यांचं स्वागत। या विषयात आपण SMAW प्रोसेसचा वापर करून वर्टिकल पोझिशन मध्ये 10 मिलीमीटर जाड MS प्लेट्स वरील कॉर्नर जॉइंट बद्दल शिकू। या विषयाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल टॅक वेल्डिंग आणि वेल्डिंग प्रक्रियेसाठी योग्य इलेक्ट्रोड्स निवडण्यास, कॉर्नर जॉइंटमध्ये वर्टिकल पोझिशनमध्ये प्लेट्स तयार आणि सेट करण्यास, टॅक वेल्ड करण्यास, SMAW वापरून वर्टिकल पोझिशनमध्ये कॉर्नर जॉइंट वेल्ड करण्यास, दोषांसाठी वेल्डमेनची तपासणी करण्यास। आता SMAW प्रक्रिया वापरून वर्टिकल पोझिशनमध्ये 10 mm जाड MS प्लेट्सवर कॉर्नर जॉइंटसाठी आवश्यक असलेली साधने पाहू। स्टील रूल, स्क्रायबर, प्रिक पंच, बॉल पिन हॅमर, फ्लॅट फाईल, बेंच वाईज, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, इलेक्ट्रोड केबल आणि अर्थ केबल, इलेक्ट्रोड होल्डर, इलेक्ट्रोड, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, SMAW वेल्डिंग प्लांट मशीन, सी क्लॅम्प। आता SMAW प्रक्रिया वापरून वर्टिकल पोझिशनमध्ये 10 mm जाड MS प्लेट्सवर कॉर्नर जॉइंटसाठी प्री वेल्डिंगची तयारी पाहू। सुरक्षिततेच्या उद्देशाने पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट वापरा। 2 10 mm जाड MS प्लेट्स कापून घ्या। 150 mm लेंथ बाय 50 mm विड्थ। एजेस फाईल करा आणि प्लेट्सची तपासणी करा। .15 mm डाया इलेक्ट्रोड निवडा आणि 110 amps करंट सेट करा। 1.5 mm ते 2 mm रूट गॅप सह फिलेट ओपन कॉर्नर जॉइंट सेट करा आणि विकृती नियंत्रित करण्यासाठी प्लेट्सच्या आतील पृष्ठभागांमध्ये थोडासा 87 अंश पर्यंत झुकलेला अँगल ठेवा। दोन्ही टोकांना जॉइंटच्या रूट साइडला टॅक वेल्ड करा। लॅपिंग डिस्टन्स 30 mm असावे जेणेकरून टॅकिंग नंतर त्यांच्यामध्ये कोणतेही अंतर नसेल। प्रत्येक रनसाठी इलेक्ट्रोड्स तयार ठेवा। रूट रनसाठी 3.15 mm इलेक्ट्रोड आणि 110 amps करंट वापरा। सेकंड आणि थर्ड रनसाठी 4 mm इलेक्ट्रोड आणि 160 amps करंट वापरा। आपण प्री वेल्डिंगची तयारी पाहिली आहे। SMAW प्रक्रिया वापरून वर्टिकल पोझिशनमध्ये 10 mm जाड MS प्लेट्सवरील कॉर्नर जॉइंटची वेल्डिंग प्रोसेस पाहूया। वेल्ड पोझिशनरवर वेल्डला वर्टिकल पोझिशनमध्ये सेट करा। जॉइंटला वर्टिकल पोझिशनमध्ये ठेवा आणि टेबलच्या वरच्या बाजूस असलेल्या वेल्डच्या लाईनचा अँगल 90 अंश असावा। 3.15 mm डाया इलेक्ट्रोड आणि 110 amps वेल्डिंग करंटसह रूट रन जमा करा। वेल्डच्या लाईनपर्यंत 80 अंशचा इलेक्ट्रोड अँगल ठेवा आणि इलेक्ट्रोडची हालचाल किंचित बाजूला करा आणि वेल्ड बीड्स तळापासून वरपर्यंत जमा करा। इलेक्ट्रोडला विपिंग मोशन द्या। युनिफॉर्म फ्युजन मिळवण्यासाठी एक शॉर्ट टार्क आणि योग्य रूट पेनिट्रेशन सुनिश्चित करण्यासाठी एक की होल ठेवा। 1.6 mm रूट पेनिट्रेशन डेप्थ ठेवा। टोज वरील रूट बीड डिस्लॅक करा आणि स्वच्छ करा। 4 mm डायाचा इलेक्ट्रोड आणि 160 amps वेल्डिंग करंटसह सेकंड रन जमा करा। इलेक्ट्रोडचा अँगल वेल्डच्या लाईनपर्यंत 80 अंश असावा आणि आर्क लेंथ लहान असावी। इलेक्ट्रोड स्थिरपणे अपवर्ड्स आणि साइडवेज सरकवा। 4 mm डायाचा इलेक्ट्रोड आणि 160 amps वेल्डिंग करंटसह शॉर्ट आर्क लेंथ आणि साइडवेज मूव्हमेंटसह थर्ड आणि फायनल रन जमा करा।
डिसलॅग करा आणि वेल्ड बीड स्वच्छ करा. आता SMAW प्रक्रिया वापरून वर्टिकल पोझिशनमध्ये 10 mm जाड MS प्लेट्सवर कॉर्नर जॉईंटसाठी अनुसरण करण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे आपण पाहू. मल्टीलेअरसह शॉर्ट आर्क लेंथ राखा. गरम वेल्ड धरण्यासाठी टॉंग्स वापरा. डोळ्यांच्या संरक्षणासाठी डिसलॅगिंग करताना चिपिंग गॉगल्स घाला. इलेक्ट्रोडचा योग्य अँगल आणि ट्रॅव्हल स्पीड वापरून ओव्हर डेपोझिशन आणि साइड अंडरकट टाळा. योग्य क्रेटर फिलिंग सुनिश्चित करा. तपासणी प्रक्रियेदरम्यान कोणते डिफेक्ट्स ओळखले जाऊ शकतात ते पाहूया. सॉलिड इन्क्लुशन, ओव्हर डेपोझिशन, पोरोसिटी, ब्लो होल्स. अंडरकट, रिकॅप. या विषयात तुम्ही शिकलात प्लेट्सला कॉर्नर जॉईंट वर्टिकल पोझिशन मध्ये सेट करणे आणि टॅक वेल्ड करणे. रूट रनला कॉर्नर जॉईंटवर वर्टिकली अपवर्ड वेल्ड करणे. वर्टिकल पोझिशन मध्ये कॉर्नर जॉईंटवर वीविंग मोशनने सेकंड आणि थर्ड लेअर जमा करणे. पृष्ठभागाच्या दोषांची तपासणी करणे.